गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज संडे असल्यामुळे मी बाहेर आलो होतो. म्हणलं आज चिकन घेऊन या. म्हणलं मग काय रोहन भेटला बाहेर. मग रोहन सोबत मग गप्पा गोष्टी केल्या. आणि रोहन म्हणते मी गोरा दिसायलो रे दादा. म्हणलं काय मग काय रोहनला म्हणलं गाडी घेऊन ये. आणि गाडी घेऊन आल्याच्या नंतर पाहत होतं काय हे डंपर बघा सगळा रस्ताच हे केला होता यानं. काय करावं. मग भेटला बघा आम्हाला शहनशाह सकाळी उठला होता, ब्रश करू लागला. मग भेटले ना आमचे फॅन. मग हाय केलं यांना. मग रोहन आला मग तिकडून गाडी घेऊन. मग रोहन सोबत मग म्हणलं चल रे आता जायचं आपल्याला. रोहननं काढली ना 120च्या स्पीडनं गाडी. आणि आलो मी भाजी मंडीमध्ये आल्याच्या नंतर पहिले म्हणलं अद्रक आणि कोथमीर घ्यावं. मग अद्रक आणि कोथमीर घेतली. आणि मग रोहनला म्हणलं रोहन चल रे आता आपल्याला जायचं. म्हणलं आता चिकनच्या दुकानावर. मग गांधी चौकातून टर्न मारला ना आलो मी A1 चिकन शॉपमध्ये. मग भैयाला म्हणलं होतं भैया मला 1 किलो चिकन दे रे. मग भैयाने 1 किलो चिकन काढलं आणि मग त्याचे छोटे छोटे पीस केले. मग रोहन कसा करतो बघा यम्बी. मग काय चिकन घेतलं आणि बाहेर आलो तर पाहत होतं काय पूर्ण आभाळ आलं होतं. अरे बाप म्हणलं रोहन लय पाऊस येते रे. म्हणलं चल लवकर. मग रोहनने 120च्या स्पीडनं गाडी आणली. मग मला घरी जाऊन सोडलं. चिकन घेतलं आणि मग चिकन घेतल्याच्या नंतर मी घरी आल्याच्या नंतर बाबा गेट खोलल्याच्या नंतर मग घरात गेल्याच्या नंतर मग फ्रीज खोलल्याच्या नंतर मग चिकन वगैरे ठेवलं. म्हणलं आज संध्याकाळी बनवता येते म्हणलं. मग काय फ्रीजमध्ये मटण ठेवलं आणि बाहेर पाहत होतं का पाऊस चालू झाला. म्हणलं बरं झालं रे भाई लवकर आलो. मग पाऊस थांबल्याच्या नंतर मग बाहेर निघलो जराशी स्टाईल मारली. आणि मग थोडं रस्त्यानं गेल्याच्या नंतर मग मला एक आमचा फॅन गरुडा बघा कसा गरुडा आहे. मग गरुडाला बाय म्हणलं जातो रे गरुडा. मग गरुडाला बाय म्हणल्याच्या नंतर मग नितीनला आज हैदराबादला जायचं होतं. मग नांदेडपर्यंत त्याला ट्रेन होती. मग काय स्टेशनवर आलो. मग स्टेशनवर आल्याच्या नंतर मग तिकीट काढल्याच्या नंतर मग आलो प्लॅटफॉर्मवर. मग काय मालगाडी गेल्याच्या नंतर लगेच आलो गंगानगर नांदेड एक्सप्रेस. मग याला बसवलं नितीनला. म्हणलं नितीन जाय रे बाबा. म्हणलं आता आम्ही लय थकलो म्हणलं आज. मग याला ना डब्यामध्ये बसवलं, जनरल डब्यामध्ये बसलं आणि मग गेलं हे नांदेडपर्यंत. मग नांदेडून त्याला रिझर्वेशन होतं, हैदराबादला जायचं होतं. मग म्हणलं चल रे आता अकबर जाऊता म्हणलं. मग अकबरचं लय दुखू लागलं. मग अकबर म्हणलं चला रे लवकर जाऊता. मग काय बाबा जरा असं आहे सेल्फी घेतली आणि मग निघालो. मग पुढं निघाल्याच्या नंतर मग हीच गाडी चालवली. अकबरचं दुखू लागलं म्हणून. मग अकबरला म्हणलं आता जाय रे बाबा तू आता. म्हणलं अकबरला म्हणलं बाय म्हणलं आरामात गाडी चाललो. मग घरी आल्याच्या नंतर चिकन खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर मग बाहेर आल्याच्या नंतर जराशा रील शूट केल्या. फनी रील आहे ना तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल. हे बघा कशी रील आहे. चला तर मग इथंच मी ब्लॉग संपवतो आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.